Hello everyone, today we are going to discuss about the prodrug. Prodrug हा आपला युनिट नंबर 2 मधला एक पार्ट आहे. प्रोड्रगवरती बरेचदा क्वेश्चन विचारला जातो की राईट अ नोट ऑन प्रोड्रग अँड राईट अप्लिकेशन ऑफ प्रोड्रग डिझाईन, राईट अ बेसिक कन्सेप्ट ऑफ प्रोड्रग. सो हा एक असा पॉईंट आहे ज्या पॉईंटवरती जर हा टॉपिक तुम्हाला क्वेश्चनमध्ये आला तर कम्प्लिटली टॉपिक तुम्हाला त्याचे कम्प्लीट मार्क्स देऊ शकतो. का तर हा एक थेरॉटिकल पार्ट आहे. कारण आता मेडिसिनल केमिस्ट्री म्हटलं की त्याच्यामध्ये स्ट्रक्चर, सार, सिंथेसिस ह्या सगळ्या टॉपिक्स येतात. बट हा असा एक पॉईंट आहे जो आपल्याला थिअरॉटिकली मेन्शन करायचा असतो, कारण याचे जे कन्सेप्ट आहे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये डिस्कस करायचे असतात. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोड्रगवरती डिस्कस करणार आहोत की नेमकं प्रोड्रग काय आहे. त्याच्यानंतर प्रोड्रगची जे डिझाईन आहे, डिस्कवरी आहे, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्याचप्रमाणे जे ऑब्जेक्टिव्ज आहे प्रोड्रगचे त्याच्याबद्दल आपल्याला आज डिस्कस करायचे आहे. अगेन प्रोड्रगचे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशनवरती आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि ह्या प्रोड्रगचे अप्लिकेशनसुद्धा आज आपल्याला बघायचे आहे. ओके, सो चला तर आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. फर्स्ट थिंग, हा जो प्रोड्रग आहे, प्रोड्रग हा फर्स्ट टाईम तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहे. फर्स्ट टाईम ही जी टर्म आहे बहुतेक तुम्ही ऐकत असणार. कारण आता प्रो आणि ड्रग, ओके, ड्रग सगळ्यांना माहिती आहे की एखादी मेडिसिन किंवा केमिकल कॉन्स्टिट्यूएंट जो ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो, एखादा डिसीज आहे त्याला क्युअर करायसाठी यूज केला जातो, तो म्हणजे ड्रग. ठीक आहे. आता प्रो म्हणजे काय? प्रो म्हणजे त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन. प्रो कुठलाही आता एखादा सबस्टन्स बघा, आता मोबाईल बघा, मोबाईलचा एखादा व्हर्जन आहे, त्याच्यानंतर त्याचा जो डेव्हलप झालेला फॉर्म जेव्हा मार्केटमध्ये येतो तो प्रो, त्याचा प्रो फॉर्म येतो. एखादी 4 व्हीलर समजा मार्केटमध्ये लॉन्च झाली आहे, ठीक आहे, आणि आफ्टर सम टाइम्स त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट केल्यानंतर जो त्याचा डिझाईन मार्केटमध्ये येतो त्याला आपण त्याचा प्रो फॉर्म म्हणतो. ठीक आहे. सेम केस होता आपल्या ड्रगच्या सोबत. आपला ड्रग ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, ठीक आहे, आणि त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन, त्याच्यामध्ये जे काही अनवॉन्टेड थिंग होते, अनवॉन्टेड त्याचं जे काही रिॲक्शन मेकॅनिझम होतं त्याला रिमूव्ह करून त्याचा जो ॲडव्हान्स व्हर्जन फॉर्म होतो त्याला आपण प्रोड्रग म्हणतो. ठीक आहे, क्लिअर. नाव प्रोड्रगची जर आपण डेफिनेशन बघितली तर प्रोड्रग म्हणजे अशी एक मेडिसिन किंवा कंपाऊंड आहे जो फार्माकोलॉजिकली इनॅक्टिव्ह असतो आणि जेव्हा तो बॉडीमध्ये एंटर्ड करतो, म्हणजे आउटसाईड बॉडी तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो, आणि जेव्हा तो बॉडीमध्ये ह्युमन बिईंगमध्ये एंटर्ड होतो तर तो त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतो. ठीक आहे. म्हणजे एखादा ड्रग एखाद्या पेशंटनी इंटेक केल्यानंतर त्याच्यावरती काही मेटाबॉलिक रिॲक्शन होतात, मेटाबॉलिझम होतं, किंवा एखादी एन्झायमॅटिक केमिकल रिॲक्शन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये त्या ड्रगवरती होतं तेव्हा तो जो ड्रग आहे तो त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. नॉर्मली आपले जे ड्रग्स असतात ते एक्सटर्नली आणि इंटरनली दोन्ही पार्टमध्ये त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. बट हा जो प्रोड्रग आहे, हा प्रोड्रग एक्सटर्नली इनॅक्टिव्ह असतो, बट बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर त्याच्यावरती जे मेटाबॉलिझम किंवा एखादी केमिकल एन्झायमॅटिक रिॲक्शन झाली, केमिकल म्हटल्यापेक्षा एन्झायमॅटिक रिॲक्शन जर झाली तर त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. सो आपल्याला प्रोड्रगची जर डेफिनेशन लिहायची असणार तर आपण मेन्शन करू शकतो की हा एक असा केमिकल सबस्टन्स आहे, अशी एक मेडिसिन आहे जी आउटसाईड द बॉडी इनॅक्टिव्ह असते, त्याला कुठलाही फार्माकोलॉजिकल ॲक्शन नसते, बट आफ्टर एंटरिंग इन टू द बॉडी इट कन्वर्ट इन टू द ॲक्टिव्ह फॉर्म बाय एनी मेटाबॉलिज ऑर एन्झायमॅटिक रिॲक्शन. ओके, सो आता बेसिक कन्सेप्ट काय आहे प्रोड्रगची, का प्रोड्रग हा डिस्कवर करण्यात आला? कारण ड्रग हा ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल होता आणि तो त्याचा पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी शो करत होता. मग का ह्या प्रोड्रगची गरज भागली? तर फॉर एक्झाम्पल हा आपला एक नॉर्मल ड्रग आहे, ठीक आहे. हा नॉर्मल ड्रग त्याची जे काही फार्माकोलॉजिकल ॲक्शन होती त्या ॲक्शन किंवा ॲक्टिव्हिटी ती शो करत होती, ठीक आहे. बट काही असे ड्रग आहे जे त्याची पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी शो करत नव्हती, किंवा जे काही त्याने रिस्पॉन्स द्यायला पाहिजे बॉडीमध्ये तो रिस्पॉन्स त्याच्यामुळं शो होत नव्हता. फॉर एक्झाम्पल एखादा पर्टिक्युलर ड्रग आहे जो बॉडीमध्ये गेल्यानंतर डिसोसिएट होता. आता फर्स्ट टाईम आपण जर ओरली एखादा ड्रग गेला तर काय होतं, GI ट्रॅकमध्ये आपल्याला माहिती आहे ॲसिड प्रेझेंट आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रेझेंट आहे. मग एखादा पर्टिक्युलर ड्रग जो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि ह्या HCl सोबत जर तो कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो काय होतो, तो डिसोसिएट होतो किंवा इनॅक्टिव्ह होतो. मग अशा वेळेस आपण काय करतो, हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे याला आपण एखादी कोटिंग करणार, ठीक आहे.
फॉर एक्झाम्पल इथे याला आपण एखादी कोटिंग केली, म्हणजेच एक्सटर्नली हा आता इनॅक्टिव्ह आहे, कारण इथे आपण याला पर्टिक्युलर कोटिंग केली. मग जेव्हा हा GI ट्रॅकमध्ये झाला तेव्हा काय होणार, याचं मेटाबॉलिझम होणार किंवा HCl सोबत याची रिॲक्शन होणार. रिॲक्शनमुळे काय होणार की ही जी आउटर लेअर आहे ही आउटर लेअर ब्रेकडाऊन होणार किंवा जे काही रिॲक्शन होणार ती याच्या आउटर लेअरवर होणार. आणि हा जो आपला ड्रग आहे, जो ॲक्च्युअल ड्रग आहे, जो ॲक्च्युअली फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करतो तो सेफ राहणार. ठीक आहे, इथे रिॲक्शन झाल्यावर काय होणार की हा जो आपला पर्टिक्युलर ड्रग आहे तो सेफ आहे, तो ॲब्झॉर्ब होणार आणि जे काही त्याचा रिस्पॉन्स किंवा जे काही त्याला त्याचा ॲक्शन शो करायचा होता तो ॲक्शन शो करणार. ठीक आहे, सो अशा केसमध्ये आपल्याला आपला प्रो ड्रग फॉर्म करणं गरजेचं असतो. हा जो कोटिंग केल्यानंतर जो काही कंपाऊंड मेडिसिन फॉर्म होतो तो आपला प्रो ड्रग आहे. ठीक आहे, समजलं असणार कन्सेप्ट तुम्हाला की का प्रो ड्रग फॉर्म करण्याची गरज झाली. की ठीक आहे, ड्रग ऑलरेडी अवेलेबल होता, बट काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होते, फार्माकोलॉजिकली प्रॉब्लेम होते किंवा फार्माकोकायनेटिक डायनॅमिक काही प्रॉब्लेम्स होते. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी हा जो आपला कन्सेप्ट आहे प्रो ड्रगचा कन्सेप्ट हा डिस्कवर्ड झाला. ठीक आहे, सो हा जो प्रो ड्रग आहे एक्सटर्नली इनॅक्टिव्ह असतो. मेटाबॉलिझम झाल्यानंतर तो काय होतो, त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. काही असे ड्रग्स होते जे अनडिझायरेबल ॲक्टिव्हिटी शो करत होते किंवा जे काही त्याचा पर्टिक्युलर रिस्पॉन्स आहे ते शो करत नव्हते. मग वेरियस रिझन असू शकते, लाईक फिजिकल प्रॉपर्टीज, फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टी, थेरापिटिक इफेक्ट, ॲसिड रेझिस्टन्स, जे आता ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं. ही जी कंडिशन आहे त्याला ॲसिड रेझिस्टन्स म्हणतो. ह्या कंडिशनला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय केलं, सिम्पल ड्रगला कन्वर्ट केलं प्रो ड्रगमुळं. ठीक आहे, प्रो ड्रगमध्ये त्याला कन्वर्ट केल्यानंतर काय झालं, तो जो काही अनडिझायरेबल ॲक्टिव्हिटी शो करत होता त्याला प्रॉपर रिस्पॉन्स शो करत नव्हता, तर तो काय झाला, प्रॉपर रिस्पॉन्स शो करायला लागला. अनदर रिझन कुठले आहे प्रो ड्रग फॉर्म करायची, तर ॲक्वियस सोल्युबिलिटी, म्हणजे एखादा ड्रग ॲक्वियस कंडिशनमध्ये आपल्या बॉडीमध्ये सोल्युबल होत नव्हता, तर मग अशा वेळेस काय केलं, त्याला आपण प्रो ड्रगमध्ये कन्वर्ट केलं आणि तो काय झाला, ॲक्वियस फॉर्ममध्ये सोल्युबल झाला. म्हणजे ते प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह केलं. केमिकल इन्स्टॅबिलिटी, म्हणजे हा जो केमिकल आहे HCl मध्ये इनस्टेबल होत होता, सो त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण प्रो ड्रग फॉर्म केला. अगेन इनसफिशियंट ओरल ॲब्झॉर्प्शन, सेम केस, ओरल ॲब्झॉर्प्शन होत नव्हती, तर त्याला ओव्हरकम करायसाठी आपण आपला प्रो ड्रग फॉर्म केला. टॉक्झिसिटी, इरिटेशन, असे वेरियस प्रॉब्लेम आहे ज्याला ओव्हरकम करायसाठी आपण प्रो ड्रगला डिस्कवर्ड केला. आता हा जो आपला प्रो ड्रग आहे याची डिझाईन कशी झाली, म्हणजे हा फॉर्म कसा केला, तर प्रो म्हणजे काय, तर प्रो म्हणजे एक प्रो मॉइटी किंवा एक मॉइटी होते आणि ड्रग म्हणजे काय, तर आपला केमिकल सबस्टन्स. आता ही प्रो मॉइटी म्हणजे काय, तर आता इथे बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होणार. फॉर एक्झाम्पल ही जी येलो कलरची दिसते ही एक फिजिओलॉजिकल बॅरियर आहे, फिजिओलॉजिकल मेम्ब्रेन आहे जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. एखादा पर्टिक्युलर ड्रग आहे जो ही फिजिओलॉजिकल बॅरियर क्रॉस करू शकत नाही. आता एक एक्झाम्पल घेऊया की ही जी बॅरियर आहे ही लिपोफिलिक नेचरची आहे. आपल्याला माहिती आहे की जे आहे सेल मेम्ब्रेन असतात, जे काही बॉडीमध्ये सेल मेम्ब्रेन आहेत ते कुठल्या नेचरच्या असतात, तर ते लिपोफिलिक नेचरच्या असतात. ठीक आहे, का लिपोफिलिक नेचरच्या असतात, तर हे जे आहे हे लिपिड्सनी प्रिपेअर झालेली असते, सिंथेसाइज झालेले असते. फॉस्फोलिपिड्सनी ही जी सेल वॉल आहे आपल्या बॉडीमधले ते सिंथेसाइज झाले असते आणि फॉस्फोलिपिड कुठल्या नेचरचे आहे, तर लिपोफिलिक नेचरचे आहे. एखादा पर्टिक्युलर ड्रग आहे जो हायड्रोफिलिक नेचरचा आहे. हायड्रोफिलिक नेचरचा म्हणजेच काय, तर तो वॉटर सोल्युबल आहे. ठीक आहे, एखादा ड्रग वॉटर सोल्युबल आणि लिपोफिलिक नेचर म्हणजेच काय, तर ते ऑइल सोल्युबल होतं. मग आता ह्या ड्रगला इफेक्ट करायचा आहे या पर्टिक्युलर सेलवरती, तर काय होणार, याला एंटर करावं लागणार हे फिजिओलॉजिकल मेम्ब्रेन, बट हा तर आपला हायड्रोफिलिक नेचरचा आहे आणि ही सेल वॉल जी आहे जे त्याला क्रॉस करायची आहे ते आहे लिपोफिलिक नेचरची. मग अशा वेळेस प्रॉब्लेम क्रिएट होतो, हा ड्रग त्याचा रिस्पॉन्स शो करू शकत नाही. सेम केस इथे ही जी फिजिओलॉजिकल बॅरियर आहे हा आपला ड्रग क्रॉस करू शकत नाही. मग आपण ह्याला याच्या ॲडव्हान्स फॉर्ममध्ये कन्वर्ट केला, याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट केल्या. कशा डेव्हलपमेंट केल्या, तर याला आपण अटॅच केला आपल्या प्रो मॉइटीसोबत. म्हणजे एखादा असा सबस्टन्स जो केमिकली इनर्ट आहे, त्याची कुठल्याही प्रकारची फार्माकोलॉजिकल ॲक्शन नाही आहे, बट हा काय करतो, हेल्प करतो आपल्या ड्रगला इंटर्ट करायसाठी सेल मेम्ब्रेनमध्ये. म्हणजे हा काय करणार, याला जॉईंट होणार, याला बाउंड होणार आणि हा इझिली या मेम्ब्रेनला क्रॉस करू शकणार. अशा प्रकारे हा जो प्रो मॉइटी किंवा मॉइटी आहे त्याचा वर्क करतो. आता एक एक्झाम्पल देते तुम्हाला. एखादं एक छोटं बाळ आहे, फॉर एक्झाम्पल हे एखादं छोटं बाळ आहे. ठीक आहे, आणि ह्या बाळाला
आई जेव घालत आहे याला, एक जे काही चपाती भाजी भात जे काय असणार तर त्याला खाऊ घालायचं आहे. बट हा बाळ सपोज याला खायचं नाही आहे, हा छोटी मुलं माहिती आहे तुम्हाला नेहमीच खायला नखरे करतात. ठीक आहे, त्यांना खायचं असते, बोटाला भूक असते पण त्यांना खायचं नसते. मग अशा वेळेस आई काय करते, एखादी त्याची डॉल आणते. ठीक आहे, एखादा पर्टिक्युलर टेडी आणते. फॉर एक्झाम्पल हा आपला टेडी बिअर आहे आणि हा काय आईनी आणला. मग त्यावेळेस मम्मी काय आयडिया करते की एक स्पून घेणार, ह्या टेडीला देणार. ठीक आहे, आणि ज्यावेळेस बाळाला कळतं की आपली मम्मी हा जो पर्टिक्युलर आपला टॉय आहे, डॉली आहे किंवा जे टेडी आहे त्याला भरवते, मग यावेळेस काय करतो की हा बाळसुद्धा खायला सुरुवात करतो. एक घास जर याला देत असणार तर एक घास बाळ घेतो. ठीक आहे, अशा वेळेस एक मम्मी एक आयडिया करते की आपण जर ह्या टेडीला गंमत म्हणून का होईना आपण चारलं तर आपला बाळसुद्धा खाणार. आणि अशा वेळेस काय होतं की हळूहळू तो त्याचं जे काही फूड आहे ते फिनिश करतो. ही एक आयडिया आपली मम्मी लढवतच असते. आधी बरेचसे असे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितले असणार की असं होतं. बरेचदा शिकवण्यासाठी मम्मी ह्या जे काही पर्टिक्युलर टेडी म्हणा किंवा जे काही इनॅक्टिव्ह कंपाऊंड आहे आपल्या फार्मसीच्या लँग्वेजमध्ये म्हटलं तर, म्हणजे हा लिव्हिंग थिंग आहे का नाही, बट याचा यूज केला जातो. ठीक आहे, कशासाठी तर लिव्हिंग थिंगला हेल्प करण्यासाठी. म्हणजेच आपल्या प्रो ड्रगच्या कन्सेप्टमध्ये काय झाला की हा जो बेबी होता हा आपला ड्रग आहे फॉर एक्झाम्पल, आणि हे जी टेडी घेतला होता, जे डॉली घेतली होती तो झाला आपला मॉयटी किंवा प्रो मॉयटी. मग काय झालं, म्हणजे हा जो मॉयटी आहे हा मॉयटीचं कुठल्याही प्रकारचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन नाही. ही जी डॉली आहे लिव्हिंग थिंग आहे का नाही, ही जेवण करते का नाही, बट मम्मी यूज करते कशासाठी तर ह्या बेबीला फीड करायसाठी. सो हा जो प्रो मॉयटी आहे याचं कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा रिॲक्शन नाही, फार्माकोलॉजिकल त्याची ॲक्शन नाही, बट ड्रगला एंटर्ड करायसाठी, ड्रगच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करायसाठी हा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आय होप तुम्हाला हा प्रो मॉयटीचा कन्सेप्ट, प्रो ड्रगचा कन्सेप्ट क्लिअर असणार. सेम केस होतं ड्रगसोबत. ड्रग काय करते, हा प्रो मॉयटीसोबत बाउंड होतो आणि हा प्रो मॉयटी काय करतो, जे काही फिजिओलॉजिकल बॅरियर आहे त्याला इझिली क्रॉस करू शकतो. इझिली क्रॉस झाल्यानंतर काय होणार की ती फिजिओलॉजिकल सेलमध्ये एंटर्ड करणार. ठीक आहे, एंटर्ड केल्यानंतर काय, आताही तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे, बट जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन होते, केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होते, मेटाबॉलिझम होते किंवा एन्झायमेटिक रिॲक्शन होते, तेव्हा काय होतं, हा ड्रग आणि प्रोमॉयटीमधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. हे दोन जे कंटेंट आहे ते सेपरेट होतात आणि ड्रग जो आहे त्याचा जो काही डिझायरेबल रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स शो करतो. आणि ही जी कन्सेप्ट आहे याला प्रो ड्रग डिझाईन म्हणतो. अशा प्रकारे आपला जो ड्रग आहे तो डिझाईन केला जातो. हा जो प्रोमॉयटी आहे, प्रोमॉयटीचे काही प्रॉपर्टीज आहे. सिलेक्ट करताना हा प्रोमॉयटी शुड बी सेफ, इट शुड हॅव रॅपिड एक्सक्रेशन फ्रॉम द बॉडी. का त्याचं एक्सक्रेशन रॅपिड असलं पाहिजे, कारण इथे काय झालं की पर्टिक्युलर ड्रग त्याचा रिस्पॉन्स शो करत आहे, मग ह्या प्रोमॉयटीचा आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नाही आहे. सो इथे हा जो प्रोमॉयटी आहे रॅपिडली एक्सक्रीट झाला पाहिजे आणि इट शुड बी सेफ. Selection of this promotity depend on various factors like disease state, dose, duration of therapy. याच्यावरती जो आपला प्रोमॉयटी सिलेक्ट करायचा आहे तो डिपेंड होतं. आता जो आपला ड्रग आपण इथे मेन्शन केलेला आहे तो ड्रग म्हणजे काय, एखादा केमिकल कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल हा आपला पर्टिक्युलर ड्रग आहे. ठीक आहे, मी फक्त एक्झाम्पल देते. आता हा पर्टिक्युलर आपला ड्रग आहे आणि याला काय आपली प्रोमॉयटी अटॅच्ड व्हायची आहे. म्हणजे प्रोमॉयटी म्हणजे काय तर एखादा फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल NH2OH डबल बॉन्ड कुठलाही असू शकते, म्हणजे एखादा फंक्शनल ग्रुपच झाला ना. हा एक केमिकल सबस्टन्स आहे ज्याला एखादा फंक्शनल ग्रुप अटॅच करायचा आहे. आणि जेव्हा हा फंक्शनल ग्रुप आपला जो पॅरेंट ड्रग आहे त्याला अटॅच्ड होतो तेव्हा त्याचा काय प्रो फॉर्म डिस्कवर्ड होतो. मग हे जे फंक्शनल ग्रुप आहे हे डिपेंड करतात की कुठला ड्रग आहे आणि कुठले प्रॉब्लेम आहे ज्याला सॉल्व करायचे आहे. जे मोस्ट कॉमन फंक्शनल ग्रुप यूज केले जाते ते आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड, अमाइन, फॉस्फेट अँड कार्बोनिल ग्रुप. हे मोस्ट कॉमन फंक्शनल ग्रुप आहे जे यूज केले जाते. देन वी हॅव ऑब्जेक्टिव्ह ऑफ अवर प्रोड्रगचे जे काय ही ऑब्जेक्टिव्ह आहे ते बेसिकली 3 पार्ट्समध्ये डिवाइड केले आहे. फर्स्ट आहे फार्मास्युटिकल ऑब्जेक्टिव्ह, सेकंड वन आहे फार्माकोकायनेटिक ऑब्जेक्टिव्ह अँड थर्ड वन आहे फार्माकोडायनॅमिक ऑब्जेक्टिव्ह.
फार्माकोस्युटिकल ऑब्जेक्टिव्हमध्ये काय येतात की जे मध्ये तुम्ही स्टडी केले आहे, जे काही ड्रगचे पर्टिक्युलर प्रॉपर्टी आहे त्याला इम्प्रूव्ह करायसाठी आपण ह्या प्रोड्रगचा कन्सेप्ट डिस्कवर केला आहे. सो याच्यामध्ये काय होतं की टू इम्प्रूव्ह वॉटर ऑर लिपिड सोल्युबिलिटी. एखादा ड्रग वॉटर सोल्युबल नसणार तर त्याला त्याची ॲक्वियस सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी, किंवा एखादा ड्रग लिपिडमध्ये सोल्युबल नसणार त्याला लिपिड सोल्युबिलिटी इन्क्रीज करायसाठी आपण ह्या ड्रगला डिस्कवर केला जातो. देन टू इम्प्रूव्ह केमिकल स्टॅबिलिटी, जे आपण आत्ताच डिस्कस केलं आहे, केमिकल स्टॅबिलिटी कशाप्रकारे इन्क्रीज केली जाते त्याच्यासाठी हा जो कन्सेप्ट आहे तो यूज केला जातो. देन टू अल्टर ऑर्गॅनोलेप्टिक प्रॉपर्टीज. एखादा ड्रग आहे ज्याची ऑर्गॅनोलेप्टिक प्रॉपर्टी जे पाहिजे डिझायरेबल पाहिजे ती नाही आहे तर त्याला चेंज करायसाठी हा कन्सेप्टचा यूज केला जातो. देन टू डिक्रीज इरिटेशन अँड pain. Okay, so these are pharmaceutical objective of our product. Then we have pharmacokinetic objective. ठीक आहे, फार्माकोकायनेटिक म्हणजे काय तर टू इम्प्रूव्ह ॲब्सॉर्प्शन. ड्रग आहे पर्टिक्युलर तो त्याचा जे साईड ऑफ ॲक्शन आहे ते ॲब्झॉर्ब जर होत नसणार तर मग त्यावेळेस आपण प्रोडक्टचा यूज करतो. ऑल्सो टू रिड्यूस द प्रीसिस्टेमिक मेटाबॉलिझम. प्रीसिस्टेमिक मेटाबॉलिझम म्हणजेच काय तर रिॲक्शन आहे तो शो करत नसणार तर ती जी कंडिशन आहे त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण ह्या कन्सेप्टचा यूज केला जातो. देन फार्माकोडायनेमिक ऑब्जेक्टिव्ह काय तर टू इम्प्रूव्ह डिझायरेबल थेरपेटिक अँड फार्माकोलॉजिकल इफेक्ट. ठीक आहे, म्हणजे जो काही आपला ड्रग आहे याचा जे काही थेरपेटिक आपल्याला रिस्पॉन्स भेटायला पाहिजे ते रिस्पॉन्स इम्प्रूव्ह करायसाठी आपण ह्या कन्सेप्टचा यूज केला जातो. ऑल्सो टू रिड्यूस द टॉक्झिसिटी अँड ॲडवर्स इफेक्ट ऑर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. जे ड्रग आहे याचं जे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन ADR आहे त्याला रिड्यूस करायसाठी ओव्हरकम करायसाठी आपण ह्या ड्रगचा किंवा ह्या कन्सेप्टचा यूज करतो. देन वी हॅव क्लासिफिकेशन ऑफ अवर प्रोड्रग. तर हा प्रोड्रग क्लासिफाय केला आहे 2 पार्ट्समध्ये. फर्स्ट आहे कॅरियर लिंक. कॅरियर लिंक म्हणजे काय तर जो आपला पर्टिक्युलर एखादा ॲक्टिव्ह ड्रग आहे ह्या ड्रगमध्ये एक कॅरियर म्हणून आपला जो प्रोमॉइटी आहे तो यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल ही जी ग्रीनवाला डॉट दिसतो हा आपला एक प्रोमॉइटी आहे. ह्या प्रोमॉइटीला काय करणार आपण आपल्या ॲक्टिव्ह ड्रगमध्ये इंटर्ड करणार. याला इंट्रोड्यूस करणार. इंट्रोड्यूस केल्यामुळे काय होणार जो ॲक्टिव्ह ड्रग आहे तो कन्वर्ट होतो इनॅक्टिव्ह ड्रगमध्ये. इनॅक्टिव्ह ड्रग कुठे आहे आउटसाईड द बॉडी. जेव्हा हा इनॅक्टिव्ह फॉर्म बॉडीमध्ये इंटर्ड होतो तेव्हा काय होतं त्याच्यावरती फार्माकोलॉजिकल ॲक्शन होते, मेटाबॉलिझम होते किंवा एन्झायमॅटिक रिॲक्शन होते. तेव्हा काय होतं की ही जी इनर कॅरियर आहे हे सेपरेट होतं आणि ड्रग जो आहे त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. ही जी कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो तर कॅरियर लिंक्ड. ह्या जो क्लास आहे याला कॅरियर लिंक्ड क्लासिफिकेशन म्हणतो. हा जो कॅरियर लिंक्ड आहे हा फर्दर क्लासिफाय झाला आहे 4 पार्टमध्ये. फर्स्ट वन आहे डबल प्रोड्रग म्हणजे प्रोड्रग. एखादा ड्रग आहे जो आता फॉर एक्झाम्पल हा ड्रग आहे, ठीक आहे, ह्या ड्रगला कन्वर्ट केला आहे प्रोड्रगमध्ये. याला प्रोड्रगमध्ये कन्वर्ट केला आहे. अगेन याला आपण कन्वर्ट केलं आहे याच्या प्रो फॉर्ममध्ये म्हणजेच प्रोड्रग. ओके, सो हा जो कन्सेप्ट आहे एवढं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची गरज नाही आहे कारण फक्त नोट्स लिहायसाठी हा पॉईंट विचारला जातो. बट तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावं म्हणून मी इथे एक्सप्लेन करते. देन सेकंड वन आहे मायक्रो मॉलिक्युलर प्रोड्रग. मायक्रो मॉलिक्युलर म्हणजे काय लार्ज मॉलिक्युलर. ठीक आहे, जो मायक्रोलाइट्सच्या कॅटेगरीमध्ये आपण बघितला. मायक्रो म्हणजे काय तर लार्ज म्हणजे जो प्रोड्रग आहे ज्याच्यामध्ये जो कॅरियर यूज केला जातो तो लार्ज मॉलिक्युल यूज केला जातो. देन साईड स्पेसिफिक म्हणजे एखादा पर्टिक्युलर ड्रग किंवा प्रोमॉइटी एखाद्या पर्टिक्युलर साईडवरती जाऊन ड्रगला रीच करतो, पोहोचवतो आणि त्याची ॲक्शन शो करतो. देन म्युच्युअल प्रोड्रग म्हणजे काय जो ड्रग आहे कॅरियर यूज केला आहे हा जो कॅरियर आहे याचा सुद्धा फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे आणि हा ड्रग ऑलरेडी आपला फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करतो. म्हणजेच काय दोन्ही जे काही सबस्टन्स आहे केमिकल्स आहे ते दोन्ही फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करतात. त्याचे एक्झाम्पल आहे ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड आणि पॅरासिटामॉल असतो. म्हणजे हे दोन्ही काय एक कॅरियर आहे आणि एक ड्रग आहे आणि दोन्ही जे सबस्टन्स आहे त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करतात. देन सेकंड क्लास आहे बायो प्रिकर्सर किंवा मेटाबॉलिक प्रिकर्सर ड्रग. याच्यामुळं काय होतं की
ह्या क्लासिफिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं कॅरियरची गरज पडत नाही. ॲट द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सम केमिकल्स आर ॲडेड टू दॅट ड्रग अँड इट कन्वर्ट इन टू इनॅक्टिव्ह फॉर्म. म्हणजे मॅन्युफॅक्चर करतानाच त्याच्यामध्ये असा केमिकल ॲड केला जातो जो आपल्या ड्रगला इनॅक्टिव्ह बनवतो आणि आफ्टर मेटाबॉलिझम ऑर एनी एन्झायमॅटिक रिॲक्शन इट कन्वर्ट इन टू इट्स ॲक्टिव्ह फॉर्म. याचं एक्झाम्पल आहे प्रोंटोसिल जो इनॅक्टिव्ह फॉर्म आहे, ज्याचं रिॲक्शन केल्यानंतर हा कन्वर्ट होतो सल्फानिलामाइडमध्ये जो त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म आहे. ठीक आहे. देर आर व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ अवर प्रोड्रग. ॲप्लिकेशन्स वेगवेगळे आहे, म्हणजेच काय तर यूजेस म्हणू शकतो आपण की आपण नेमकं ह्या प्रोडक्टचा कुठे अप्लाय करू शकतो, यूज करू शकतो. हे 2 पार्ट्समध्ये डिवाइड झाले आहे. फर्स्ट आहे फार्माकोकायनेटिक ॲप्लिकेशन अँड सेकंड वन आहे फार्मास्युटिकल्स ॲप्लिकेशन. फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय आहे तर इम्प्रूव्हमेंट ऑफ बायो अवेबिलिटी अँड ड्रग सोलेबिलिटी. म्हणजे बायोअवेबिलिटी म्हणजेच काय तर एखादा ड्रग त्याच्या पर्टिक्युलर साईडवरती गेल्यानंतर किती क्वांटिटीमध्ये अवेलेबल होतो आणि किती क्वांटिटीमध्ये त्याचे ॲब्झॉर्प्शन होऊन त्याचा रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन शो करतो, त्याला आपण बायो अवेलेबिलिटी म्हणतो. ठीक आहे, सिम्पल लँग्वेजमध्ये. अँड देन ड्रग सोल्युबिलिटी, त्याला इम्प्रूव्ह करायसाठी आपण ह्या कन्सेप्टचा यूज केला जातो. देन फॉर साईट सिलेक्टिव्ह ड्रग डिलिव्हरी. साईट सिलेक्टिव्ह म्हणजेच काय तर जी पर्टिक्युलर साईड आहे, सेल आहे, त्या पर्टिक्युलर सेलपर्यंत जाऊन आपला ड्रग पोहोचणार आणि त्याला तिथेच रिॲक्शन शो करायचे, तिथेच तो त्याचा रिस्पॉन्स शो करणार. ती जी कन्सेप्ट आहे त्याला डेव्हलप करायसाठी हा जो आपला प्रोड्रग आहे तो यूज केला जातो. देन फॉर लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन, म्हणजेच काय तर जास्त टाईम पिरियडसाठी आपला पर्टिक्युलर ड्रगनं रिस्पॉन्स शो केला पाहिजे, त्यासाठी हा कन्सेप्टचा यूज केला जातो. अँड फॉर मिनिमाइज द टॉक्झिसिटी. ठीक आहे, टॉक्झिसिटी जी आहे त्याला रिड्यूस करायसाठी आपण हा कन्सेप्टचा यूज केला जातो. देन सेकंड वन जो आहे तो आहे फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन. म्हणजे जे फार्मास्युटिकल कन्सेप्ट आहे त्याला कम करायसाठी किंवा ते जे प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करायसाठी ह्या कन्सेप्टचा यूज केला जातो. फर्स्ट आहे टेस्ट मास्किंग. एखादा ओरल ड्रग आहे, ओरल ड्रग आपल्याला जेव्हा घेत होतो तेव्हा त्या ड्रगची टेस्ट इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, एखाद्या चिल्ड्रेनसाठी एखादा डोसेज फॉर्म असेल तर सो तिथे टेस्ट मास्किंग करायसाठी प्रोडक्टचा कन्सेप्ट यूज केला जातो. एक्झाम्पल आहे क्लोरॅम्फेनिकॉल पाल्मिटेट. हा काय एक प्रोड्रग आहे जो टेस्ट मास्किंगसाठी यूज केला जातो. म्हणजे बिटर टेस्ट असणार तर त्याला ओव्हरकम करण्यासाठी हा कन्सेप्टचा यूज केला जातो. देन ऑर्डर मास्किंग. ऑब्वियसली आपण जर ओरली एखादा ड्रग घेत असणार, चिल्ड्रन जर एखादा ओरली ड्रग घेत असणार, लिक्विड घेत असणार तर ऑर्डर ही इम्पॉर्टंट रोल प्ले करते. सो अनप्लेझंट जर ऑर्डर असेल तर त्याला ओव्हरकम करण्यासाठी, इम्प्रूव्ह करायसाठी हा कन्सेप्टचा यूज केला जातो. देन टू चेंज द फिजिकल फॉर्म ऑफ ड्रग, म्हणजेच एखादा लिक्विड ड्रग आहे त्याला कन्वर्ट करायचा आहे सॉलिड फॉर्ममध्ये, तेव्हा सुद्धा हा कन्सेप्ट यूज केला जातो. देन टू रिड्यूस पेन अँड इरिटेशन. म्हणजेच काय, ओरली एखादा ड्रग घेतला आणि ओरली गेल्यानंतर HCl सोबत जेव्हा त्याची रिॲक्शन होते स्टमकमध्ये तेव्हा तो इरिटेशन किंवा पेन कॉज करतो. सो ही जी कन्सेप्ट आहे, ही जी प्रॉब्लेम आहे याला ओव्हरकम करायसाठी ह्या ड्रगचा यूज केला जातो किंवा हे जे प्रोड्रग आहे या प्रोड्रगचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल फॉस्फेनटोइन. फॉस्फेनटोइन हा फिनिटोइनचा प्रोड्रग आहे आणि हा जो पेन आणि रेडनेस, इरिटेशन आहे ह्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करायसाठी हा एक प्रोड्रग सिंथेसाइज झालेला आहे. देन टू रिड्यूस द इरिटेशन, याचं एक्झाम्पल आहे सॅलिसिलेट. सॅलिसिलेट हा एक प्रोड्रग आहे जो सॅलिसिलेटचा पासून डिस्कवर्ड झाला आहे, जो गॅस्ट्रिक इरिटेशनला ओव्हरकम करण्यासाठी डिस्कवर्ड केला गेला आहे. देन टू इन्हान्स द सोल्युबिलिटी अँड डिझॉल्युशन रेट ऑफ ड्रग. देन वी हॅव टू इन्हान्स केमिकल स्टॅबिलिटी. फॉर एक्झाम्पल हेटॅसिलिन हा प्रो ड्रग आहे, ॲम्पिसिलिनचा. असे वेरियस ॲप्लिकेशन्स आहे जे ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. होप तुम्हाला जे कन्सेप्ट आहे ती क्लिअर झालेली असणार. हा एक कम्प्लिटली थेरॉटिकल पार्ट आहे आपला युनिट नंबर 2चा. सो इथे कुठल्याही प्रकारचं केमिकल रिॲक्शन नाही आहे, सिंथेसिस नाही आहे, फक्त जो कन्सेप्ट आहे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. दिस इज ऑल अबाउट द प्रोड्रग अँड टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे अँटी मलेरियल ड्रग जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.